6 चेंडू 6 विकेट जो घेईल त्याने देखील बक्षीस लावण्याचं काम त्याने केलं होतं. होंडा शाईन त्याने लावली होती बाईक. नक्कीच नक्कीच सामन्याला सुरुवात. कमलेश पाटील साहेब जिमी स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत ते विलियम. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू कमलेश पाटील जर्सी नंबर 29 29. सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. लेफ्टन गोलंदाज आहे. अंदाज घेत आला नाहीये. जबरदस्त श्रेष्ठ कल्पेश पाटील समाजसेवक राईगाव. अगदी आमच्या समोर अमित देखील उभे आहेत. सुरेख पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. माझं पॉवर प्ले शतक जबरदस्त. वासू देखील पॉईंटला आहेत. दीपेश देखील आहे. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये दीपेश आहे. जयेश देखील आहेत एक्स्ट्रा पॉईंट आणि मिडअपच्या मध्ये. अगदी सुंदर फटका. मात्र जयेशच्या आवडचा अगदी अटल चेंडू चाटून जातोय. चेंडू स्टॉप करण्याचं काम जयेश करतोय. मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू हा चौकार येतोय. कदाचित हा झेल झाला असता किंवा काही धाव वाचवण्याचं काम जयेशने केलं असतं. मात्र जयेशच्या हाईट देखील चांगले, हात देखील त्यांनी उंच केला होता. चेंडू लागून आल्याने चेंडू धावून काढायचं लक्षात घ्या. ज्या बागे कपडा जो आहे तर चेंडू लागून जर आला तर धावून काढायचं लक्षात घ्या. कमलेश पुन्हा एकदा सज्ज. बॅटर देखील सज्ज आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू अगदी हवेमध्ये. कल्पेश चेंडू आपली जागा सोडतो. कल्पेश झेड सुटतो. जास्त ऊन असल्या कारणासच अगदी चेंडू नजरेमध्ये आला नव्हता आणि ते 2 धावा. विलियम आणि जिमी ही बॅटर आहेत आणि नक्कीच पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावर झाले आहेत त्या 7. एक चौकार देखील आला होता. 2 चेंडू डॉट आले होते फुटबॉल सुरुवातीचे. त्यांना चौकार आला, सिंगल आला, पुन्हा 2चा फटका आला. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. कमलेश धावून काढायचं आहे. एकच धाव घेतली जाईल. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाही आहेत. मात्र शतक संपलेलं पहिलं. धावसंख्या बिनबाद 8. ही बाय कोणती आहे? 7 दिमाग पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धाव बनवू शकला नाही चौक संघ. फक्त 8च धावा बनवल्या होत्या. जयेश तो नंबर 2चा गोलंदाज. पॉवर प्लेस आता संपलेला आहे. दिनेश अगदी आमच्या समोर उभे आहेत. अमित देखील उभा आहे. मात्र सज्ज असतील बॅटर जास्तीत जास्त धाव बनवण्यामध्ये. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 55, 50 किंवा 60. हे बाबू बाहेर नाही. सुरेख चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक चेंडू होता. दिशा योग्य, टप्पा योग्य होता आणि लेग ब्रेक चेंडू झाल्यानंतर डॉट चेंडू येतोय. सुरेख सामने सुरू आहेत. दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना जानकाई 11 वर्षाचा घोडबंदर सामना संपन्न झाला.
चेंडू अडवतोय नक्कीच. दीपेश चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतो आणि दिसतोय एकच धाव घेतली जाईल आणि नक्कीच एकच धाव कॉलबॅक करतोय. नक्कीच दोन बॅटर आहेत 50च्या पलीकडे दोन्ही बॅटर आहेत. उष्ण देखील वाढले, गरमी देखील जाणवते, थकवा देखील जाणवतोय. मात्र क्रिकेटचा मोह आवडता येत नाहीये, क्रिकेटचं प्रेम कमी होत नाहीये. बोल नाही जेवायला नाही नवगरला चल. हां हां गडी बाद होतोय. पंकज चेंडू अडवतोय. सुनील येतोय, चांगली फिल्डिंग, मात्र थोडीशी मिस फील्ड होता. चेंडू उचलल्यामुळे थोडा उशीर होतोय. एकच धाव घेतली. कल्पेश एसटी रक्षक जागा सोडतोय. नक्कीच हा सामना देखील रफ अँड टफ मॅच मला नक्कीच दोन्ही संघ चांगले संघ आहेत. एका बाजूला रिक्षा संघटना चांगला संघ आहे आणि नक्की एका बाजूला एक मजबूत संघ चौक संघ. मास्टर्सची स्पर्धा सुरू आहे. 40+ सामना सुरू आहेत. स्पर्धा क्रमांक 5 सुरू आहे. चेंडू अगदी अगदी हवेमध्ये आहे. चेंडू खाली पंकज आहेत आणि पंकजच्या मार्फत थोडी चूक करते. पुन्हा संधी मिळते खेळण्याची. सुनील यांना धावसंख्या 13. चेंडू अगदी भरपूर उंच उंच गेला होता आणि समोर सूर्यकिरण देखील डोळ्यासमोर होता. मात्र याची संधी पुन्हा खेळण्याची मिळते सुनील यांना. पुन्हा चेंडू हवेमध्ये फटका फसतोय. जे चेंडू खाली आहेत आणि जे कुठले चूक न करता पकडतो झेल आणि संपतोय सुनील यांचा खेळ. गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच होळीची गाणी डीजे मार्फत प्रभा मंडप डेकोरेटर्स नवगर्स यांच्या माध्यमातून जबरदस्त डीजे, जबरदस्त मंडप, सर्वांना बसण्याची व्यवस्था. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुफान. मात्र नावात तुफान नाही आहे. तुफान सारखे बॅटिंग देखील तुम्हाला करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. दुसरा सामना सुरू आहे. दुसरी ओव्हर देखील सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या लक्ष दिलं, धावसंख्या 13 झालेल्या आहेत. अमित येतो, मात्र धावसंख्या 13. 2 गडी बाद. नंबर 3चा गोलंदाज अमित पाटील. जिनी फसवा चेंडू होता. एसटी रक्षक चांगली कामगिरी बजावतो कल्पेश पाटील. रिक्षा संघटना देखील मजबूत संघ आहे. जानकारी संघ देखील मजबूत संघ आहे आणि त्यांच्यापेक्षा जय धारावी राई हा संघ देखील मजबूत संघ आहे. या आपल्या राई मुर्दा मोरवा या परिसरामधील 3 संघ खेळताना दिसतात आपल्याला आणि नक्कीच रिटायरमेंट घेतात या सामन्यापुरता. 50चा जो खेळाडू आहे तो रिटायरमेंट घेत आहे. नाही 50चा आहे तो. 45ला बॉल का आउट नाही रे.
धन्यवाद धन्यवाद अजय. नक्कीच होळी सण आपण साजरा करणारच. होळी देखील सुरू आहे. उद्या कुंभारवळी देखील आपण खेळणार आहेत. परवा मोठी होळी आहे आणि मंगळवारी धुळीवंदन आहे. आणि केमिकल कलरचा यूज करू नका. आणि कलर टाकताना आपल्या मित्राच्या अंगावरती डोळ्यात जाणार नाही देखील लक्ष द्या. नवीन बॅटर हिलेरिन एक चांगला स्फोटर, एक मजबूत बॅटर आहे चौक संघातील. आणि नक्कीच त्यांची बॅटिंग गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये बघितली होती, तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. जास्तीत जास्त धावा बनावा लागेल. चौक संघ 50, 55 किंवा 60. तिसरं शतक सुरू असताना धावसंघ धावफलका झाल्या त्या 13. 17 चेंडू बाकी आहेत. 17 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. जास्तीत जास्त धावा बनाव्या लागतील चौक संघाला. आणि नक्कीच आज आम्हाला सूचनेत आलेलं आहे बघा बर्थडे बॉय आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या चेंडूवरती हा पहिला मोठा फटका षटकार. हॅपी बर्थडे. आणि नक्कीच त्याचा वाढदिवस देखील आपण साजरा इथे करणार आहे मैदानामध्ये. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिला फटकार जबरदस्त मोठा फटका खेळतोय हिलेरिन. आणि नक्कीच एक नामांकित खेळाडू आहे. यंग संघात देखील असताना एक चांगला बॅटर आणि आता मास्टर खेळत असताना एक चांगला बॅटर आहे. अमित एक देखील खासियत चांगली गोलंदाज अमित देखील टाकतोय, तसेच गोलंदाजी करावी लागेल. अपोजिट चांगला बॅटर आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका. वासू चेंडू अडवतो की नाही मात्र थोडं चेंडू चकून जातो. वासूला देखील दीपेश चेंडू अडवतोय. चांगली फेकी दीपेश यांच्या माध्यमातून. एकच धाव घेतली जाईल. काहीसा कान मंत्र देण्याचं काम दोघे बॅटरची चर्चा देखील सुरू आहे. मात्र येणाऱ्या या चेंडूमध्ये या येणाऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. धावसंख्या झालेली धावफलकावरती 20 धावा. 2-0. तुफान चांगला फटका. मात्र फसवा चेंडू होता. कार्पेंटर खेळतोय. नक्कीच किती धावांचा फटका. दिनेश चेंडू उचलतोय. एकच धाव घेतला दिनेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग. जर्सी नंबर 5 आहे. धावसंख्या 21. नक्कीच किती धावांवर अडवण्याचं काम करतील रिक्षा संघटनाचे गोलंदाज चौक संघाला. चौक मास्टर वर्सेस रिक्षा संघटना मास्टर्स. आज दुसरा सामना सुरू आहे. चेंडू हवेमध्ये फटका बसतो. चेंडू खाली अगदी दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग होताना दिसतोय. वासू चेंडू पंकज चेंडू अडवतो. चेंडू अडवलेला आहे. मात्र या चेंडूवरती 2 धावा. बघा तिसरी धावा होईल की नाही आहे. मात्र कमबॅक करतोय. चांगला बॅकअप करतोय. 2च धावा फटक्यावरती. धावसंख्या 23. वासू आहेत, पंकज आहेत, दीपेश आहेत, जयेश आहेत, गणेश आहेत, कमलेश आहे, दिनेश आहे, जयेश आहे, अमित आहे, नवीन आहे आणि खास करून कल्पेश पाटील एसटी रक्षक राई संघातील बोना. सुंदर सुंदर गोलंदाजी. अपील तर करण्याचं काम करतात गोलंदाज. मात्र इथे चेंडू इथे डॉट. आणि 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. आणि 3 ओव्हरमध्ये चौक संघाची धावसंख्या 23. गडी बाद 3. बर्थडे आहे भावाचा. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच बर्थडे बॉय ज्याला की गाणं आहे आपण समर्पण केलेलं आहे. बर्थडे बॉयचं हिलेरिन यांचा देखील वाढदिवस आहे. धावसंख्या 23. गडी बाद झालेले आहेत ते 3 शतक संपल्यानंतर 23 धावा 3 गडी बाद. मात्र 4थं शतक दिनेश. स्ट्राईकवरती तुफान. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध हा येतोय. मोठा दमदार बहारदार षटकार. मिळतील 6 धावा. जबरदस्त बॅटिंग.
धन्यवाद धन्यवाद जे नक्कीच कोळी लोक बॅटिंग करत असताना आगरी लोक फिल्डिंग करत असताना ही नक्कीच आगरी कोळ्यांची स्पर्धा सुरू आहे. आगरी कोळी समाज सेवा मंडळ अगदी वेगवान चेंडू तितक्यात वेगाने बॅट देखील मारले होते. दिनेश यांचा जबरदस्त चेंडू टप्पा योग्य वेग देखील योग्य होता. डॉट चेंडू होते. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. नक्कीच तुफान सज्ज होता बॅटिंग करण्यामध्ये जबरदस्त. हे दोन्ही बॅटर अगदी मोठे बॅटर आहेत. दोन्ही बॅटर एक एक षटकार मारून खेळत आहेत. तुफान आणि तितकीच चांगली साठ इलेरिन यांची मिळते. दिनेश पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अगदी मोठा फटका हा येतोय. तुफान फटका षटकार. गेला बोलते धन्यवाद धन्यवाद जे तुफान नाव तुफान नाही बॅटिंग देखील तुफानी. तुंबच्या बॅटमधून एक दोन उत्तुंग षटकार आपल्याला बघायला मिळाले पाहायला मिळाले. सुंदर सुंदर अप्रतिम फटका होता. कव्हर ड्राईव्ह होता. अगदी वेगाने फटका होता. तितकीच वेगाने फिल्डिंग वेगाने थ्रो देखील दीपेश मार्फत केलेला आहे. एक चांगला सेफ फिल्डर आहे दीपेश. मॅच चेंडू आलेला आहे का? चेंडू ओला आहे का? मग साईडला आहे. ठेव ना बाजूला काहीतरी. ए आई योगेश उन्हण ठेव. नाही नाही त्यांची कोण नेल ते कधी उन्हण ठेव मागून नेतील नाही तर बॉल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू दिनेश यांचा. अगदी बॅटर बसून लांब ठेवण्याचं काम करत आहेत दिनेश. ओला आहे ना तो नाही ओला नाही. शेवटचा चेंडू असेल शतकातील दिनेश यांच्या. जबरदस्त दोन षटकार आणि जबरदस्त चेंडू डॉट टाकलेले आहेत. सुरेख चेंडू सुरेख फटका मात्र किती धावांचा फटका असेल. वासू चेंडू अडवतोय. पंकज चेंडू अडवतोय. एकच धाव घेतली जाईल मात्र ह्या एक धाव्याने संघ सरकतोय. चौक संघ 37 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावा करताना 3 गडी बाद. शेवटचे 7 चेंडू शेवटचं षटक कोण टाकेल? गणेश पाटील नक्कीच नो डाऊट. वासू देखील चांगला ऑप्शन आहे. कल्पेश देखील चांगला ऑप्शन आहे मात्र चांगला गोलंदाज कोण असेल? गणेश यांना. बाईंदर संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. होळी आम्हाला का होळीची भेटल? होळीची भेटले काय? पुढील सामना तयार राहायचा आहे. तारोडे डोंगरी वर्सेस कोलशेद दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. लो फुलटा चेंडू मात्र चांगला समाचार मात्र योग्य समाचार. षटकार 6 धावा. आली कोलशेत आली भाऊ. दीपक भाऊ वेलकम. कोलशेद वेलकम. धन्यवाद धन्यवाद जे नक्कीच सुरेख फटका सुंदर फटका. आज बर्थडे बॉय चांगला रिटर्न गिफ्ट आपल्या संघाला त्याने केलेलं आहे. इलेरिन आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांच्या बॅटमधून देखील सुंदर फटके सुंदर षटकार. सुंदर चेंडू सुंदर फटका बघायचा. फटका अडवतोय आणि काही धाव आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्यांनी. एकच धाव घेतलेली आहे मात्र एक धाव समाधानी आहेत. मात्र स्ट्राईकवरती हा बॅटर कोणी असू द्या. एका बाजूला तुफान एका बाजूला इलेरिन. मात्र कोणी बॅटर असू द्या फटकेबाजी सुरू आहे. धावांचा पाठलाग सुरू आहे. मात्र किती धावावर संघ थांबेल? चौक संघ
तुफान अगदी पुढे आले, स्टेप आउट झाले आणि नक्कीच एसटी रक्षक राई गावातील बोना कल्पेश पाटील एसटी उद्ध्वस्त, आणखीन एक गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. मात्र तुफान बाद झाल्यानंतर मैदानामध्ये तुफान हवा सुटलेली आहे बघा. मात्र तुफानची जी खेळी आपल्या संघासाठी नक्कीच चांगली ठरते. मात्र त्याचं चांगली कामगिरी आपल्या संघासाठी नेहमीच करतोय. तुफान बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॉडनी नक्कीच चांगली धावसंख्या बनवायला लागेल. काय चेंडू शिल्लक आहेत, 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55-60 धावा तुम्हाला या मैदानामध्ये चांगल्या दिसतील. मात्र चांगली गोलंदाजी केली तर, प्रथम बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी केली तर कमीत कमी धावा 40, 45 किंवा 50च्या आतमध्ये, आणि तुम्ही खराब गोलंदाजी केली तर 55, 60 किंवा 65च्या पलीकडे धावसंख्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. लेफ्टी बॅटर मात्र हवेचा सपोर्ट देखील त्याला नाही आहे. रायटीला जास्त चांगली संधी आहे आणि धावसंख्या झाले 44 धावा झाले 44. बाकीचे सालीहून ठेवले तुम्ही. आणि नक्कीच संधी आली होती गडी बाद करण्याची. चेंडू डायरेक्ट हिट झाला नसल्यामुळे व्हाईट सेसला अतिरिक्त व्हाईट आणि 1+ मध्ये 2 धावा देण्याचं काम जानकाय आपण रिक्षा संघटना करतोय. मात्र तिथे गडी बाद करण्याची संधी देखील आली होती. अगदी समोर 3 एसट्या देखील होत्या. मात्र कल्पेशला चेंडू लागत नाही आहे, गडी देखील बाद झाला असता. मात्र महत्त्वाचं मध्ये स्ट्राईक चेंज झाली, हे मात्र चौक संघासाठी असेल. स्ट्राईकवरती बड्डे बॉय हिलेरिन. धाव संख्या 46 धावा. फटका मात्र योग्य नव्हता आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतोय आणि संपतोय हिलेरिन यांचा खेळ. धन्यवाद धन्यवाद अजय. नक्कीच दिनानाथ पांडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. स्पर्धेनिमित्त सदस्य भेटसाठी आलेले आहेत. पांडेजी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच नवीन बॅटर जोसेफने जर षटकार मारला या चेंडूवरती तर नक्कीच दीपक यांच्या मार्फत 500 रुपये. कोलशेद संगनायक 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू 2 षटकार जर मारले नक्कीच होळी साजरा होईल. 2 6 मारण्याला कंटिन्यू लल्लू पांडेकडनं 500 रुपये. आणि नक्कीच 2 षटकार जर मारले तर लल्लू पांडे साहेब सन्मानित यांच्याकडून 500 रुपये. पुढील टॉससाठी लगेच यायचं आहेत. डोंगरी टारोडी वर्षाचा कोलशेद दोन्ही संघांना तयार राहायचं. आपली प्लेयर लिस्ट घेऊन टिक करायचे. सूर्य एक चेंडू अप्रतिम चेंडू म्हणजे चेंडू डॉट होता तिथे. मात्र एसटी रक्षक चुकतोय. मात्र ही अतिरिक्त धाव खर्च करतोय आणि एक धावेने संघ जातोय. चौक संघ 47 ह्या धावावरती. जर्सी नंबर 5 गणेश नंबर 5 चा गोलंदाज. 5 चेंडू संपन्न झालेले आहेत. 1 चेंडू शतकातील बाकी आहे. पुन्हा एकदा सूर्य एक चेंडू समाप्ती होते आणि ओव्हर नंबर 5 संपन्न झालेले आहेत. आणि 5 ओव्हरमध्ये चौक संघ बनवतो तो 47 धावा बनवतो आणि 48 धावांचं आव्हान
रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा या संघासमोर आलेला आहे. कुंदन पाटील आणि रमेश पाटील. नवगरचे कुंदन पाटील आणि रमेश पाटील. धन्यवाद जे आणि नक्कीच नवगर गावातील समाजसेवक कुंदन पाटील आणि रमेश पाटील साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांचं देखील या क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या आगरी समाजसेवा मंडळमध्ये स्पर्धा क्रमांक 5 मध्ये या नवगर गावामध्ये स्वर्गीय आनंदीगे मैदान धर्मवीर मैदान आपण बघतोय. तिसरा सामना टॉससाठी यायचा. प्लीज कॅप्टन डोंगरी टारोडी गाव वर्सेस कोलशेत गाव दोन्ही संघटनांना विनंती करतो टॉससाठी पुढे यायचं आणि आपली प्लेलिस्ट टिक करून आपली जी या मॅचची प्रवेश फी जमा करायची देखील आहे. एक विशेष सन्मान आपल्या या विभागातील नगरसेवक आणि आपल्या आगरी समाज सेवा मंडळाचे खजिनदार सन्माननीय प्रेमनाथजी पाटील यांचा एक विशेष सन्मान देवेंद्र पाटील हिम्मत भोईर यांच्या शुभ असते. त्याचबरोबर राजेश म्हात्रे आयोजक यांच्या माध्यमातून देखील एक मायची शाळ पुष्पगुच्छ देऊन एक विशेष सन्मान या विभागातील नगरसेवक प्रेमनाथजी पाटील खरीगाव आणि एक नक्कीच खजिनदार देखील आहेत आपल्या मंडळाचे आगरी समाजसेवा मंडळाचे. एक विशेष सन्मान नक्कीच सदस्य भेट त्यांच्या स्पर्धेनिमित्त आल्याबद्दल त्यांच्या देखील साहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमंत्रण देखील सुरू आहे. पुढच्या शनिवार रविवारी भाईंदर चर्च आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च इथे देखील स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचं सर्वांना आम्ही आमंत्रण देतोय. 7 आणि 8 मार्च रोजी चला भाईंदर वेस आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च या देखील स्पर्धा आपण चांगल्या रीतीने संपन्न करणार आहोत आणि सर्व सगळ्यांना विनंती करतो वेळेवरती या जेणेकरून वेळेवरची स्पर्धा संपन्न चालू होईल आणि संपन्न देखील होणार आहे. स्पर्धा क्रमांक 5 सुरू आहे या नवगर गावामध्ये आणि नक्कीच सुंदर आयोजन नियोजन तितकं सुंदर ट्रॉफ्या देखील आहेत. किंग ट्रॉफी आहेत, गोल्डन किंग ट्रॉफी आहेत. नक्कीच 47 धावा केल्या. 48 धावांचं आव्हान रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा या संघाच्या अपोजिट चौक संघाने ठेवलेलं आहे. पहिला सामना जिंकला होता जानका 11 मुर्दा आणि त्यांच्या अपोजिट घोडबंद संघ होता. मात्र घोडबंद संघाला या धावा बनवता आल्या नव्हत्या. चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच दुसरा सामना सुरू आहे. हाफ इनिंग संपन्न झालेले आहे. प्रथम बॅटिंग करत असताना चौक संघाने 47 धावा बनवल्या आणि 48 धावांचं आव्हान रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा या संघाला दिलेला आहे. आणि तिसरा सामना डोंगरी टारोडी वर्सेस कोलशेत दोन्ही संघांना विनंती करतो टॉसला आहे. आपण दोन्ही संघांनी कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. सलामी बॅटर गणेश पाटील आणि कमलेश पाटील बघा ही जोडी आहे. जर्सी नंबर 29 कमलेश पाटील आणि जर्सी नंबर 5 गणेश पाटील. थोडी चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये चौक संघाची. मात्र ह्या आपल्याला धावा अडवायला लागतील. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग करावी लागेल. जास्तीत जास्त गडीबाद करावे लागेल. आणि नक्कीच कमलेश आणि गणेश हे चांगले बॅटर आहेत आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले शतकामध्ये जास्तीत जास्त धावाच्या प्रयत्नामध्ये आहेत. गॅपच्या शोधामध्ये आहेत. दोनच खेळाडू बाहेर आहेत. मात्र संपूर्ण गॅप आपल्याला खेळण्यासाठी मिळालेलं आहे. मात्र याचा संधीचं सोनं कसं करता येईल नक्कीच याच हेतूने उतरलेले आहेत कमलेश आणि गणेश.
प्लीज टॉससाठी विनंती करतो. डोंगरी वर्सेस कोलशेत संघ आला असेल तर टॉस करून घ्यायचं आहे. आपली प्लेलिस्ट देखील टिक करून घ्यायचं आहे आणि नक्कीच मॅचची प्रवेश फी देखील आपण द्यायची आहे. नक्कीच चौक संघ 47 धाव बनवतो. 48 धावांचं आव्हान घेऊन उतरले आहेत गणेश आणि कमलेश. दोन्ही पंच सज्ज आहेत. आम्ही देखील सज्ज आहेत. संघ देखील सज्ज आहे. दुसरा सामना सुरू आहे. पहिले हाफ इनिंगमध्ये चौक संघाने 47 धाव बनवले. 48 धावांचं लक्ष्य. रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा. गोलंदाज जिमी. पहिला चेंडू जिमी यांच्या माध्यमातून. एसटीच्या मागे एसटी रक्षक इलेरिन बड्डे बॉय. पहिला चेंडू अगदी चेंडू समोर खेळले. चेंडू शतरक्षक तिथे आहेत. एकच धाव घेतली जाईल. चांगली फेकी त्या शतरक्षक माध्यमातून. तुफानी बॅटिंग केली होती. तुफान फिल्डिंग देखील चांगली करतोय आपल्या संघासाठी. एका बाजूला लेफ्टी राईटी आहे मात्र वेळ देखील वाया जातोय. मात्र लेफ्टीला जास्त संधी नाही आहे तुषार. हवा देखील लेफ्टीच्या अपोजिट. मात्र त्या बाजूने ह्या बाजूला धावा येते. राईटीला जास्त संधी मिळेल खेळण्यासाठी तर नक्कीच एका पोषक वातावरणामध्ये आज सामना संपन्न होईल. कोण सामना जिंकतो? एका बाजूला चौक एका बाजूला रिक्षा संघटना. चेंडू हवेमध्ये अगदी फटका फसतोय. तुफान चेंडू खाली आहेत आणि तुफान सोडणार नाही. पहिले ते गडी बाजूला कमलेशला परतावं लागेल. कमलेश पाटील बाद पकडतो झेल आणि संपतोय कमलेश पाटील यांचा खेळ. डीजे धन्यवाद. श्री कुणाल पाटील यांचं देखील नवीन माची एक अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गॅप भरपूर आहेत. गॅपच्या शोधामध्ये असेल नवीन. अगदी आमच्या समोर खेळले चेंडू आणि हा चेंडू येतोय अगदी आमच्या पाहुण्यांच्या भेटीला. हा येतोय नवीनच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद. लिस्ट मार्क करा. तिथे डोंगरी संघ कॅप्टन लवकरात लवकर आपले प्ले लिस्ट टिक करून घ्यायचे. 11 भाऊ सिल्वेस्टर मेंडोन्सा आपले प्ले लिस्ट टिक करून घ्यायचे. आणि दीपक भाऊ कोलशेद त्यांची झालेलं आहे का? वाईट सेसरा पंचांमार्फत देतोय. मात्र अतिरिक्त धाव खर्च करतोय गोलंदाज जिमी. चांगला फटकेबाजी सुरू आहे. नवीन पुन्हा एकदा जबरदस्त मोठा उत्तुंग षटकार आणि हा येतोय षटकार. मिळतील 6 धावा. धाव संघ झाले 14 धावा झालेल्या आहेत.
धन्यवाद धन्यवाद. 2 चेंडू 2 षटकार. हॅट्रिकला देखील संधी आहे. शुभेच्छा असतील. फटका बसतोय. अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडणारा पकडतो झेल आणि संपतोय. नवीन यांचा खेळ गडी बाद. मात्र जबरदस्त कामगिरी जी दिली होती कॅप्टनने ती चांगली कामगिरी योग्य बजावतोय. नवीन 2 षटकार मारून खेळतोय. आपल्या संघासाठी 12 धावा बनवतोय आणि बाद झाल्यानंतर भरपूर खुश आहेत. मात्र ज्याला मी बॅटिंगला गेलो होतो 2 षटकार मारून जरी मी बाद झालो मात्र आपल्या संघासाठी मी काहीतरी धावा बनवल्या. शिरगाव संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मीरा भाईंदर शहरामध्ये. तुम्हाला आमंत्रण आहे. शिरगाव संघ येत्या 7 आणि 8 मार्च रोजी भाईंदर यांच्या वतीने संघाच्या वतीने आवर लेडी ऑफ नादरे चर्च भाईंदर पश्चिम. नवीन बॅटर जर्सी नंबर 31 जयेश उतरतोय. कॅप्टन आहेत संघाचे. मात्र संघ नायक चांगली बॅटिंग करावी लागेल. जशी नवीननी बॅटिंग तशी जयेशला बॅटिंग करावी लागेल. धाव संघ धाव फलकावरती 14 धावा. धाव संघ 14 गडी बाद 2. 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. ते मगशीर मग आता 12 सुंदर फटका. सुरेख फटका अगदी गॅपच्या शोधामध्ये. चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातोय. दन 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 सीमाने से बाहेर मिळतील 4 धावा. चौकार. अर्धा धावा केल्यानंतर धन्यवाद धन्यवाद. मात्र पहिल्या ओव्हर पॉवर प्ले शतकामध्ये कोलशेद या टॉससाठी या डोंगरीचे कॅप्टन. 18 धाव फलकावरती 48 धावांचा पाठलाग सुरू असताना 18 धाव बनवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रिक्षा संघटना राही मुर्दा मोरवा आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे चौक मास्टर्स. दुसरा सामना सुरू आहे आणि 18 धावा जबरदस्त बनवतोय. विजय येतो गोलंदाज नंबर 2चा गोलंदाज. चलो जाऊ नका थांबा. एक ओव्हर संपू द्या लगेच टॉस करून घ्या. चाल. विजय येतो नंबर 2चा गोलंदाज. सुंदर फटका. मात्र फटका सीमाचा गाठतोय. मिळतील 6 धाव. गणेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. आतापर्यंत एक चौकार 3 षटकार. रिक्षा संघटना चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या बॅटिंगमध्ये चांगल्या लेवलमध्ये 48 धावांचा पाठलाग सुरू असताना 24 धावसंख्या झाले 24 धावा झालेल्या आहेत. अर्धी धावसंख्या झालेली आहे. सुंदर चेंडू अपील करण्याचं काम आणि नक्कीच एस्टीनचा अगदी मधमध गणेश पाटील बाद. लेग बी पुढच्या सायाने विकेट डाऊन. रिक्षा संघटना गणेश पाटील बाद झालेले आहेत. नक्कीच नवीन बॅटर दिनेश जर्सी नंबर 5. शिरगाव संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मीरा भाईंदर शहरामध्ये. नक्कीच या संघाने मागच्या वर्षी या संघाने फायनल मारली होती. मात्र तोच प्रयत्न नक्कीच त्यांचा असेलच. गणेश देखील सुंदर षटकार मारून बाद होतो. अगदी एस्टेनच्या मधोमध सापडले. मात्र अपील करण्याचं काम एस्टेन रक्षकांनी गोलंदाजी केलं होतं आणि अपील उचलून धरण्याचं काम पंचांनी केलं. बाद घोषित केला होता. नवीन बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजय.
धावून काढायचं आहे. चेंडू त्या पलीकडे गेला असता नक्कीच डिक्लेअर जाऊन पंच लगेच तुम्हाला सांगतीलच. एक धाव समाधान आहेत, मात्र 48 धावा करत असताना अर्धी धावसंख्या झालेली आहे. यावर नंतर टॉस घेऊ. हा 3 बॉल बाकी आहेत. प्लीज आवाज कमी करा. दीपेश जयेश अण्णा दिनेश नक्कीच सज्ज चांगला बॅटर आहे. दिनेश चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, सर्व गुण संपन्न. आणि दिनेशच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार आणि षटकार जातो लांबच लांब 6 धावा. आणि षटकाराने धावसंख्या झाली ती 32 धावा धाव फलकावरती. 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. 32 धावा धाव फलकावरती दुसरं शतक मार्गस्थ असताना भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि रायटीला जास्तीत जास्त संधी या मैदानामध्ये मिळेल. हवा देखील चांगली आहे, मोठी हवा, जोरदार हवा सुटलेली आहे. नक्कीच चेंडू बॅटमध्ये आल्यानंतर आपलं पूर्ण काम हवा करतं. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक लांब षटकार दिनेशच्या बॅटमधून. मात्र हवेने हवा काढण्याचं काम केलेल्या बॅटरनी आणि हवा काढलेली आहे ती गोलंदाजाची. धावसंख्या झाली ती 38. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. आतापर्यंत 5 षटकार 1 चौकार सायने खेळत आहेत. प्लीज टॉससाठी यायचं प्लीज. दादू 10 धावाची परत विचार करा. टाइम नाही वेळ परत टाइम खातात. सुरेख बर्थडे बॉय गोलंदाज इलेरी. सुरेख चेंडू, सुरेख टप्पा, योग्य टप्पा आणि योग्य वेग चेंडूला होता. लेगबीज चेंडू होता. जयेश स्ट्राईकवरचे कॅप्टन आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 17. स्टेपआउट झाले बघायचंय. हा देखील चेंडू येतो डॉट. अगदी बॅटला चेंडू ब्रश झाला होता, मात्र हा चेंडू समोर अगदी बाजूला राहतोय. 2 चेंडू डॉट. आपल्या संघासाठी कमबॅक करतोय गोलंदाज इलेरी. अगदी समोर खेळले. फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि तुफान आणखीन दुसरा झेल पकडतो झेल आणि संपतोय जयेश यांचा खेळ. अरे मिथुनला कधी भेटेल? मिथुन खेळता. प्रत्येक 6 ला 2000 रुपये तुला. विठ्ठल आणि धन्यवाद. नक्कीच विठ्ठल साहेबांचं देखील स्वागत आहे आणि त्याचबरोबर भालचंद्र साहेब देखील, त्यांचं देखील स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. या दोघांचंही स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. मात्र आयोजक आहेत श्रीधर नवगर मास्टर्स पुरस्कृत आग्रिकोळी समाजसेवा मंडळ स्पर्धा क्रमांक 5 या स्पर्धेमध्ये साहेब सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील बघा. 3 चेंडू डॉट, 1 विकेट. चांगली गोलंदाजी करतोय अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये.
चला वेळ वाजवतो प्लीज. सुरेख प्रतिम डोकं शांत ठेवून अमित खेळ करतोय. अगदी समोरचा बॅटर आपला कोण आहे, त्याला स्ट्राईक कशी मिळेल आज नक्कीच प्रामाणिक प्रयत्न अमित करतोय. अगदी सिंगल कंप्लीट करून दिनेशांना स्ट्राईक देण्याचं काम करतोय आणि एक धावेने संघ जातोय 39 या धावावरती. 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14. अगदी दिनेशच्या बॅटमधून अगदी समोर खेळलेला मोठा फटका, हा येतो षटकार. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच सुंदर गाणं ऐका दाजीबा. माझं दाजीचं कोणी ऐकत नाहीये. माझं क्रिकेट सुरू आहे. 3 धावांची गरज आहे. धाव संख्या झालेली ती 45. 45 धाव फलकावर झालेल्या आहेत धावा. हा चेंडू काय असेल, वेगवान चेंडू तर वाईट सेसर पंचांमार्फत येतोय. पंच दीपक कदम यांच्या मार्फत वाईट सेसर येतोय आणि स्पेअरलेग पंच ईश्वर माछी. पुलटा चेंडू मात्र चांगला समाचार, योग्य समाचार आणि इथे सामना संपतोय. अशा रीतीने रिक्षा संघटना हा सामना जिंकतोय. अगदी अगदी काय चेंडू राखून 2 ओव्हर. मात्र आयोजकांचा आमचा वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद. तिसरा सामना तयार राहायचा आहे. डोंगरी टारोडी वर्षाचा कोलशेद. टॉससाठी पुढे यायचं प्लीज या. डोंगरी कॅप्टन